हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। श्री मध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थ, श्री सुधींद्र तीर्थ, श्री संयमींद्र तीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही आता विष्णू सर्वकर्ता परमात्मानची सर्व करचे म्हणलेल विषयो सर्व क्रिया हांग जावचे सर्वई परमात्माले निमती जावचे तूच करता आणि करविता शरण तुला भगवंता म्हणताच्या मी तशी सर्वई करोचे परमात्मानची तशावन ताका सर्व करता तशी सर्व करता न क्रियते त्याला तोक तक्क कसले हांगा ताण सर्व क्रिया ताणे करोच जला रे म्हाका कसलेचे हांगाचे कर्माचे लिंपन ना म्हणून परमात्मा सांगता. पळय जगती सृष्टी करता तो जगत्याचे भायरी भितरी सर्वत्र व्याप्त जाल्लो तो म्हणून पळयला मी जगत्याचे सर्व चेतना अचेतन पदार्थांक म्हळ्यार जडचेतनात्मक सर्व प्रपंचाक सर्व जीवांक प्रेरयतोची प्रेरकयतोची सर्व क्रिया करयसितलयतोची करयतलयतोची तश्चावन ताका सर्वस्य करता सर्वकर्ता इति विष्णू सर्वकर्ता म्हणून म्हणटाची तश्चावन तोची सर्वकर्ता कर्तृ जल्लो परब्रह्म महाविष्णू म्हणून म्हणटा. आनीक म्हळ्यार कसले म्हणून म्हळ्यार सर्वई करतलो म्हणून म्हळ्यार सृष्टींतू समस्त जड चेतन सर्वई तोच करता मात्र न्ही सर्व जीवाचे सर्वई म्हळ्यार सर्व जीवाची सर्वई म्हळ्यार कसं सृष्ट्यादी अष्ट कर्म सृष्ट्यादी अष्टकर्म करतलो तोच खंयचे ते सृष्ट्यादी अष्टकर्म म्हणून म्हळ्यार सृष्टी स्थिती लय ज्ञान अज्ञान नियमन बंध मोक्ष हे अष्टकर्म म्हणटाची हे अष्टकर्म करतलो अष्टकर्तृ तोची तश्चावनु अष्टकर्तत्व मात्र न्ही सर्व कर्तत्व परमात्मानच करोचे देखून सर्व प्रपंच परमात्माल अधीन म्हणून म्हणचे. तशी अंत भितरी म्हणटाचे भागवतांत जन्माद्यस्य म्हूण सांगून मंगलाचरण श्लोक ओम जन्माद्यस्य म्हळ्यार हांगा जन्माद्यस्य म्हूण म्हळ्यार सृष्टी प्रारंभ दुखून म्हूण सांगून तशी सर्व करयतलो परमात्मा सृष्टी प्रारंभ दुखून सर्व जिवाकय जन्म दितलो परमात्मूची म्हूण तशी सर्व करता न क्रियते पुरय करता जाल्यार करनातला वरीचे तो म्हळ्यार हांगा ताजे अर्थ कसले म्हळ्यार आम्ही कसं कर्म करतना ताका एक फल म्हणलेलें आमकां मेळटा इथं म्हळ्यार आमकां फल अपेक्षा आसा तशें आमी कर्म करता जाल्यार परमात्मा तशी न्ही परमात्मा पुरे करता ताका कसलें नाका तशें परमात्माक कसले अपेक्षा ना नशी कर्म करची देखून ताका कसलेची कर्माचे एक फल म्हणलेलें ताका ना. तशी आतां आमी म्हणटाची परमात्माक सृष्टी स्थिती अप्यय हानी अप्ययेहा नियति द्रशितमो बंध मोक्षाश्च यस्मादस्य श्री ब्रह्मरुद्र प्रभृति सुर नर द्विष शत्रात्वं कस्य विष्णोः व्यस्ताः समस्ताः सकलगुणनिधिः सर्वदोषव्यपेतः पूर्णानंदो व्ययो यो गुरुरपि परमश्चिंतयेतं महांतं म्हणचे आमी म्हळ्यार परमात्मा सृष्टी स्थिती इतले पुरे ताणें करोचे
तशी जन्माद्यस्य यतो इतरतश्च अर्थेषु अभिज्ञः स्वरान् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यः सूरयः म्हणून मान्य तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि म्हणून आम्ही म्हणताची म्हणारी हांगा परमात्मानाची जन्म तुकुन मरणपर्यंत सर्व एक जीवाचे कोरचे जन्माद्यस्य यतः म्हणारी एक वस्तूक पळोवन त्या केल्लेल मनशाक आम्ही गुर्तिसिताश पळय म्हळ्यार आतां एक फोन पळयल कडले हे फोन इन्वेंट केलेले हाणें अमके विज्ञानीन हे गुरुत्वाकर्षण शक्ती इन्वेंट केलेले अमकी विज्ञानीन अशें पुरे कसले एक पळयल कडला हे केल्लेले ताणें ताजे मूल हो तशें पुरे सांगता पळय आमी तशीची जगत्य पळोवनूची आमी अनंत शक्त जावन आशिल्लो सर्वज्ञ जावन आशिल्लो परमात्मा पळोवपाची म्हणलेले खातीर व्यासानी भागवताचे मंगळाचरण श्लोकांतू जन्माद्यस्य यतः प्रभृतीः म्हणलेले म्हळ्यार आम्ही कसले एक बळितना हे परमात्मान निर्माण केलेले म्हूण तागेले उडगास करूं का आमी म्हूण सांगून जन्माद्यस्य प्रभृतीः म्हूण सांगिल्लें परमात्मान तशीची अर्थेषु अभिज्ञः म्हूण म्हणटाची अर्थेषु अभिज्ञः परमात्माक म्हळ्यार परमात्मो एक सृष्टी कसले कोरका जाल्यार एक निर्माण कोरका जाल्यार तें गोत्तुका कशी कोरका म्हणून ताजे खातीर आतां कितले जनान म्हणचे आसा प्रकृतीन न्हय सगळे जगत्य निर्माण केलेले देव म्हूण सांगून कशी सांगचे म्हूण आतां जड प्रकृती निमती कसले करूं जेवच्या जातवे इत्याक म्हळ्यार जड प्रकृतीक आलोचने करची शक्तीसवे ते कशी कोरका म्हूण म्हणलें ताका एक आलोचना करची तसल शक्तीसवे ना न्हय चैतन्य पूर्ण जगत्यो चैतन्यमय जगत्यो चैतन्यमय जीव तसल्यार तसल जगत्याचे निर्माण जड प्रकृतीन जाल्लेले न्हय न्हय हे पुराय समची अर्थ करून घेतिले सर्वय गुप्त आशिल्ले एक कोणकी ते जगत्याचे निर्माणाक जावूं का न्हय ताजे खातीर वेदव्यासान अर्थेषु अभिज्ञः म्हणून म्हणलें तशी आतां अक्षरमालस उदाहरण एक तुकून क्षत्रज्ञ तितले अक्षर आसा त्या अक्षरमालेंतले अक्षर जोडसून सोडका जाल्यार केन्नाय ते एक काव्य जातवें ना न्हय त्या आतां पुराय जे न्हय अक्षरमालेंतले खंयचे खंयचे अक्षर काणू जोडशील म्हणजे जाल्यार छंद एक पद्य जातवें कविता जातवें काव्य जातवें ना तरी गोत्तशील जन जावपाची न्हय पुराय जनाक अक्षर ज्ञान आसा पुराय जनाक अक्षर कितलेस म्हणून गोत सकड गोतस जाल्यार काव्य निर्माण करूं पुराय छंद जातवें ना न्हय कसले एक काणी रचना करूं जातवें ना न्हय जाल्यार कोणाक ते अक्षर पद्य कोरका तांकां ते अक्षर जोडसूच्याक कळटा आमकां कळना तशी जगत्य तां जितलें निर्माण जायनी ताजे खातीर परमात्मान सांगिल्लें हें सगळे जगत्य सुत्रे मणिगणा इव मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय मयि प्रोत्तम म्हळ्यार हांवेंच हें जगत मयि प्रोतम इदं जगत सुत्रे मणिगणा इव म्हूण हांवें हें जगत्यांतूल सर्व जिवांक एक सुतांत कशी सर्व मणी जोडसून सोडटा की तशीची सुवेवस्थीत जावन आशिल्लें जगत्य निर्माण केलेलो आपणानची म्हूण म्हणटा तशें जाल्यार पळया हांगा जगत्यांत कितली रितीची जिवाक देवान निर्माण केलें ताका जेवचे तसलो आहार केल्ले न्हय आतां पुराय जना सृश्टी करून तण मांद्र केल्ले ना मनशांक तण न्ही मनशाक कसकी फल आहार कसो जेवका त्या सकड केला पक्ष्यां खातीर वृक्ष फल सकडी तशीची गायचे खातीर तण अशी तशें जावन कोणाक कसल जेवका तें केलां पळय परमात्मान ताजे नंतर सान जीव दुखून
होड होड जीव पर्यंत तई सर्व सृष्टी करून एक जीवाक अनेक जीव अवलंबित जावन आसची तशी एक चैन आमी सायन्सान सांगता पळय फूड चैन तशी पुराय परमात्मान केल्ला जाल्लेल देखून परमात्मा अर्थेशु अभिज्ञ ताका पुरे गोत्त आसा तशें ताणेंच हे सर्व सृष्टी केल्लें म्हूण सांगून अर्थेशु अभिज्ञ आनी अर्थेशु अभिज्ञ स्वराट स्वराट म्हण ताका कोणालें अगत्य ना ताणें करचें कोणालें सहकार ताका जावका म्हणून ना आमकां खंयचें एक काम करता जाल्यार 10 जण जावपाची ताका त्या पळय अगत्य ना तशी सुरवेक ताणें ब्रह्मदेवा सृश्टी केल्ली पळय तशें जावन तेणी ब्रह्म हृदय आदि कवये म्हळ्यार ब्रह्माल करीन सर्व जगत्य सृश्टी करयलें मात्र न्ही ब्रह्माक समस्त वेद सांगले मागीर ब्रह्माल मूलक हे वेद जगत्याक उपदेश केल्ले वय तशी परमात्मा सृश्टी करतलो ही बाई केल्लेले सृश्टी रक्षण करतलो ही बाई प्रलया कालांत सर्व सृश्टी लय करून प्रशांत जावन उदकांत तो विश्रांती घेतर आस जाल्यार तई कशी त्या वेळाकय तो अनेक रितीर उपकार करता सर्व जिवांक ताणें सृश्टी केलेले पळय केन्नाय कशी म्हळ्यार आतां एक सृश्टी कार्य करतर पळय करून ब्रह्मदेवाकय वोंट येता कंच ताण सांगिल्लें काम करून अन्य देवतेंकय वोंट येता ताजे खातीर सर्व जनाक एक विश्रांती मेळो म्हूण म्हणचे खातीर ताणें खंय की हें सृश्टी ना एक प्रलय म्हूण म्हणलें ताणें एक कार्य करचें हें प्रलय म्हळ्यार कसो की एक भयानक जावन आशिल्लें रौद्र जावन आशिल्लें क्रिया म्हूण लेखचें नाका तो पळय सर्व प्रलय जाल्ले म्हूण आमकां दिसता पुराय अल्लोल कल्लोल जालें म्हूण आमकां दिसतना बा तो सर्व सृश्टी केलेल्या जिवांक तागेले पोट्टांतून तो आधार दिता हावसून न्हू तें करचें तशी न्हू अन्ना हें परमात्मो अन्ना म्हणके शरीर पोशण करता अम्माल म्हणके पोटां भितरी घेवन न्हिदता तशीच एक देहा जावका जाल्ले आहार सृश्टी करून दिवन देह वाडची तशी पळोवची मान न्ही भितर आसूचे जिवाले उद्धाराक जावका आशिल्ले ज्ञानोपायाक कसल सकडी उपदेश दिवका ते मागीर तोच दिता ताजे खातीर ते देव पितरम पतीम गुरुतमम वंदे रमावल्लभम म्हूण सांगून म्हणचें तशी कृष्णम वंदे जगद्गुरू म्हूण आमी म्हणटाची तशी परमात्मा मात्र हें जगत्य निर्माण करून कसलेय जावका म्हूण ना ताणें कसल हे जगत्यांत केला सर्वई ताणें सृश्टी केलेली जिवाल प्रयोजना खातीरची तशी तागेले खातीर कसलें ना ताणें आमकां पळय सृश्टी करून ताणें कसलें आमगेलें निमती प्रयोजन भावनी खंय तर म्हळ्यार आमकां ताणें आमकां सृश्टी केले खातीर आमी ताका कृतज्ञता दिल्यार तें आमगेलेची बरेपणा खातीर शिवाय आमी कृतज्ञता दिवन ताका कसलें जावका म्हणून ना तो तागेले तो निर्लिप्त जावन तागेलें कर्म तो करता आसता तशी समस्त जगत्याचे सृश्टी पालन संहाराक परमात्मू कारण सर्व जिवांक ज्ञान दिता तांगेले योग्यतानुसार तांगेले कर्म प्रारब्धाक अनुसार जावन ज्ञान अज्ञान दिता संसाराक हाडून भवबंधनांत तो घालता तशीच संसाराचे बंधन सोडवान मोक्ष दिता तशें जावन सृश्टी स्थिती नियमन बंध मोक्ष असल पुरे ताणें करचें म्हूण सांगून आमी म्हणटाची तशी वेदांतूय परमात्मा सर्व करता म्हूण म्हणलेलें आमकां कळटा तें जग कसलें सांगताच पळय सर्ग स्थिती क्षय यती प्रकाशावृती बंधनम सर्वाक्षराणाम एक असं कुर्यात सात्विक मोक्षणम हे पुरे परमात्मान करचें म्हळ्यार आतां हांतू दिल्ले क्षर सर्वाक्षराणाम एक असं कुर्यात सात्विक मोक्षणम तसल्यार क्षर म्हळ्यार कोण देहनाशशील जनाक पुरे क्षर म्हणचे सर्व क्षरांकय सृष्टी पालन संहार इत्यादी करचे परमात्मानाची तशी महालक्ष्मी ती वय नित्य म्हणटाची तिकाय अप्राकृतची शरीर आसचें म्हणटाची तिका अक्षर पुरुष म्हणटाची म्हळ्यार तिकाय सर्ग म्हळ्यार सृश्टी ना तिका देहनाश ना तिका
तशी ती तिका सर्गस्थिती यती म्हणटाची. यती म्हळ्यार परमात्माले आज्ञा अनुगाल कोण पालन करता तांकां यती म्हणटाची. तशी ज्योती म्हण काजलदी परमात्माले सर्व साक्षात्कार कोणाक असता या पुरे जनाक ज्योती म्हणटाची. तशी अक्षरांक सर्व कार्यांत प्रेरण करचेय परमात्मान, सर्व कर्म कोरैसुचेय परमात्मान आणि प्रेरकय परमात्मुची. निर्दोष जावन आशिल्लो परमात्मा मात्र सृष्टी आदी कर्तृ शिवाय विंगड कोणाकय स्वतंत्र जावन या कर्तृत्व नांचिना. तशी सर्व कर्तान क्रियते म्हूण सांगून परमात्माक म्हणचे. तश जावन हांगा परमात्म केदनाय कसले म्हळ्यार नित्य आनी अनित्य म्हणले. अनित्य परमात्मुची बरलेल पुरे जन्नी नित्यची. तेच जावन परमात्माल इच्छाची प्रति एकाक हांगा कारण जावन आसताची आसता. तशी जगत श्रेष्ट्यादी सकड केल्ली न्हय परमात्मान, तसले ताका कसले प्रयोजन आस, इती खातीर करता तो, ताका कसले जेव लाभ आसल्यान तूं म्हळ्यार ना, ताका कसले ना. ताका लाभ जावका जाल्यार आतां लाभ म्हळ्यार कोणाक अपेक्षा सुचे, कसं की नान आतील जनाक मान न्हय, परिपूर्ण पुरे आशिल्ल्या जनाक कसल्याची अपेक्षा आसता. थंय परिपूर्णता म्हळ्यार आसल्यार थंय कसले अपेक्षा म्हळ्यार नांची ना. तशी परमात्म आप्तकाम अनंत सुखपूर्ण स्वरमण आनंदमय अशे म्हणटाची. तशी देवस्य एषः स्वभावो अयम आप्तकामस्य का स्पृदा म्हूण सृष्टिकर्तृत्व परमात्मा सहज स्वभाव न्हय. तशी ते एक तागेले संतोष खातीर ताणें करची क्रिया शिवाय तांतू तागेले ताका कसले जावका म्हणना, कोणाले निमती कसले जावका म्हणना ताका. तशी ताणीक अनुग्रह करचे खातीर जिवांक एक सद्गती म्हळ्यार मेळका न्हय, म्हळ्यार खातीर परमात्मान एक उपकार करचे ते सृश्टीनी करून. इत्याक म्हळ्यार कारण शरीर मेळ्ळी शिवाय जीव साधन करच्याक जायना. शरीर ना नासल्यार त्या जिवात्मा कसलेय साधन करच्याक जायना. तशें जाल्यार एक सृश्टी करता म्हूण जाल्यार परमात्मो त्या जिवाचे खंयचे जीव सृश्टीन तूं आयला पळय त्या जिवाचे उद्धारा खातीर करता, विंगड कसले न्हय. तशी किम स्विदासीत अधिष्ठानम आरंभणम म्हळ्यार विष्णू सृश्टी केल्ले म्हूण सांगून म्हणटा. सृश्टी कशी केल्ले तागेले कसले सृश्टी करता जाल्यार कसं की एक साधन जावका, कसं की सामग्री जावका. आतां आमकां एक रांदप करता जाल्यार साधन जावका, सामग्री जावका न्हय. रांदपा सामान पुरे सामग्री साधन म्हळ्यार आयदनां इत्यादी. तसले ते पळय कसले उपयोग करना नशी कसले करूं जत्वे ना न्हय. तसल्या परमात्मान सृश्टी केल्ले म्हणून शास्त्रांत सांगताची. जाल्यार सृश्टी कशी करता तो, कशी करता म्हळ्यार ना सदासीत नो सदासीत म्हूण म्हणटाची. म्हळ्यार ही सृश्टीचे प्रारंभांत कसले नाशिल्ले म्हणून वेद सांगता न्हय. तरी कसले एक सृश्टी जावका जाल्यार कसं की एक साधन जावका, पदार्थ जावका, कर्तृ जावका. साधन सामग्री ना अशी करताल निमती जगत निर्माण जायना. जगत्यांत तशें साधन जावका, सामग्री जावका आनी एकलो कर्तृ जावका. तशी हें मध्वाचार्य सांगताची. स्वातंत्र्यात सर्व कर्तृत्वात नायुक्तम तद्वदेत श्रुती म्हूण सांगून म्हळ्यार स्वातंत्र्यात सर्व कर्तृत्वा हांगा ना सदासीत नो सदासीत म्हणून सृश्टीचे आरंभांत म्हळ्यार सृश्टीचे पुर्वांत कसले नाशिल्ले म्हूण सांगून सांगची न्हय. स्वतंत्र जावन आशिल्ले साधन नाशिल्ले. प्रकृत्यादी सामग्री आस जाल्यार ताका स्वतंत्र अस्तित्व ना, परमात्माला अधीन जावन आसता. तशें जावन प्रकृत्यादी साधन सामग्रीन स्वतंत्र सर्व कर्ता जावन आशिल्ले परमात्मान हें सृश्टी केल्ले जगत्याचे म्हूण म्हणल्यार समज येता ते ताका कसले विरोध ना म्हूण. मागीर आतां स्वतंत्र तोची सर्व कर्तृ तोची, तसल्या ताका साधन सामग्री जावका आशिल्ले म्हूण दिसल्यार परमात्मो शक्तोपी
शक्तोपि यनता कर्तुं स्वेच्छानियमतो हरिः कारणैः नियतैरेव करोति म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताचे म्हळ्यार स्वतंत्र जावनच परमात्मो ताका कसले जावका म्हणना तागेले स्वरुपाचे सामर्थ्यानाची सर्व सृश्टी करू पुरो जाल्यार तागेले एक लील ते कसले म्हळ्यार तागेले अधीन जावन आशिल्ले साधन कसं आसाची त्या पुराय सार्थक्य जावका न्हय ताजें एक सार्थक्य सुचकेदना म्हळ्यार परमात्मान ते उपयोग करून सृश्टी आदी करतना आतां चमकूच्या आयल्यार राय पुराय जे व्हडली जमीनदार तांकां चमकू समय येता जाल्यार तांणी एक रुपये हिडीचे बेतनी घेवन वैभवार चमकतालीच पळय त्या ना नतले त्या हिडीचे रुपये हिडी घाला त्या बेत ताणें धरना नतल्यार ताका एक चंदाय आसता आशिल्ले तशी परमात्मान कसं कसं कडेन प्रकृती म्हणल्यार तागेले अधीन जावन आसना ताजीन ताणें उपयोग करून ताणें एक सृश्टी केल्यार त्या प्रकृतीक एक सार्थकता म्हणले खातीर ताणें करचें ना नतलें ताका कसलेची अगती जावका म्हणना तो सीदा करता कसले करता तो ताका करूं जायना नतले कसले ना म्हणना ताका तशी परमात्मो सही विश्वसृजो विभूशंभू पुरंदर सूर्य मुखान परान मरान सृजतीड्यति मावती हंती निजम पदमापयती प्रणतान सुधिया म्हूण सांगून 12 स्तोत्र चारीचे तांतू सांगला पळय म्हळ्यार परमात्मो जगत्याची सृश्टी ब्रह्माल निमती करयता निमित्त तो ब्रह्म नानतले परमात्मान करची ते तशीची रुद्र इंद्र सूर्य इत्यादी देवतेल करीन ते रक्षण करयता ताजी तांकां एका काम दिवन तांगेले करीन ते काम करयता संहार करयता तशीची कोण पक्व भक्तीन तागेले चरणाक तागेले चरणार येतकी शरण येतकी तांकां मोक्ष म्हळेले दिता तशें जावन अज्ञानां ज्ञानदो विष्णु ज्ञानीनां मोक्षदश्च अज्ञानींक ज्ञान दिवचेय परमात्मानकय ज्ञानीनां ज्ञानींक मोक्ष दिवचेय परमात्मानकय अनंददश्च मुक्तानां स एवैको जनार्दन म्हळ्यार मुक्तांकय एक आनंद दिवचे परमात्मो विष्णूनची तशें जावन विष्णू सर्वश्रेष्ठ सर्वकर्ता म्हूण सांगू येता तशी गीतेंतूय ताणें म्हणलां न्हय सर्वधर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच अर्जुना सांगता तो तूं सर्व धर्मान परित्यज सर्व काम्यक कर्म सोडी म्हूण धर्मान परित्यज्य म्हणले कुडले हांगा आमकां कसले कोरक म्हणना म्हूण दिसचे ना सर्वधर्मान परित्यज्य मामेक शरणं व्रज सर्व काम्यक धर्म सोडय अवैष्णव धर्म सोडी म्हाका शरण जा म्हळ्यार अवैष्णव धर्म म्हळ्यार परमात्मान कसल कोरका म्हूण सांगला त्या कोरचे वैष्णव धर्म कसल करूं नज म्हूण सांगला ते अवैष्णव धर्म तशें जावन परमात्मान विधिनिषेधात्मक धर्मान तूं कसो सांगला त्या मात्र केल्यार जालें तेदना सर्वधर्मान परित्यज्य म्हळ्यार तशी काम्यक कर्म नाका जाल्यार कर्म कोरका सर्वय परमात्माक समर्पण म्हूण सांगून तशें जाल्यार धर्म म्हळ्यार विधिनिषेधात्मक कर्म म्हणलें तशें जावन सर्व धर्मान परित्यज्य म्हळ्यार कसल कोरका म्हूण सांगला त्या मान करचें नाका म्हळ्यार करचें नाका म्हूण तशी परमात्मान सांगचें तशी तूं अशी केल्ली म्हूण जाल्यार सर्व पापेभ्यो सर्व पापा दुखून मुक्त करता म्हळ्यार हे जन्मान मान्य आमी पाप केल्ले जन्मांतराचे सर्व पापान तुका मुक्त करता म्हूण सांगून परमात्मान सांगला जाल्यार ताका तितलें सामर्थ्य आशिल्लें देखून सांगला ना ताणें तशी परमात्मूची सर्व करयतलो परमात्मानाची संसार बंधनांतूय घालचें संसार बंधनां दुखून मुक्तय करचें तशें जावन जगन्नाथ दासानी हरिकथामृत सारांतू हेंच सांगिल्लें ಪ್ರೇರ್ಯ ಪ್ರೇರಕನು ತಾನಾಗಿ ಹರಿ ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳದೆ ಸರ್ವರೊಳು ಭಾಗೀರಥಿ ಜನಕನು ಸಕಲ ವ್ಯಾಪಾರಗಳತ ಮಾಡಿಸಿ ನೋಡಿ ನಗುತಿಪ್ಪ ಮುಣು प्रेर्यय तोची प्रेरकय तोची जाल्यार तो दाखोवन घेना आपल्यान करचें म्हूण सर्व जगत्याचे क्रियेक मूल कारण जावन आसतो जाल्यार
तो दाखोनिಗೆ ನಾಪ್ನಾನ್ ಕರೆಯಿಲ್ಲ ಮುಣು ಸರ್ವರೊಳು ಭಾಗೀರಥಿ ಜನಕನು ಸಕಲ ವ್ಯಾಪಾರಗಳ ತಾ ಮಾಡಿ ಮಾಡಿಸಿ ನೋಡಿ ನಗುತಿಪ್ಪ. भागीरथी जनक म्हणे गंगा जनक. तशी परमात्मो प्रेर्य प्रेरक जावन सर्वांतुयित्वाचे अंतर्यामी जावन असून तो मांद्र यद्रा व्यक्त जैन विंग पुराय जनाल करीन सर्व कार्य करीत. आता ब्रह्म रुद्र इंद्रादिल करीन त्यांनी खुर्ची कार्य करीत जाल्यार परमात्मो करयता म्हूण कळतवे. परमात्मान करोच म्हूण कळतवे तांणी करचीशी असता जाल्यार पुराय करोच परमात्माची जाल्यार तशें ताका कर्म निर्लिप्त जावन आसता. तशें तो केन्नाय परिपूर्णूची तो आनंदपूर्णूची म्हूण सांगचें. आतां ताजे खातीर आतां विष्णू म्हूण म्हळ्यार विशय कसले म्हणून परमात्मू सांगता पळय. इत्यमैक्षत देवेशो ब्रह्मद्या यदि मां विना क्रियादिषु समर्था स्युः न मे विष्णू अभिधा भवेत. म्हळ्यार एकच वेळे ब्रह्मादी देवते तांगेले कुशिरी मिगेल प्रेरण नाशी मिगेल अनुग्रह नाशी तांगेल कुशिरी तांणी स्वतंत्र जावन सर्व क्रियेनी केल्लेले कोरूक समर्थशील जाल्यार म्हाका कसले विष्णू म्हूण आपोवक आशिल्ले. विश्व म्हळ्यार प्रवेश घेतलो. हांव सर्व जनांगेले अंतर्यामी जावन प्रवेश कोरून प्रेरण दिवची देखून म्हाका विष्णू म्हूण म्हणचें. तशें विंगड कोणेय नाची सर्व कर्त्र म्हळ्यार विष्णूची म्हूण म्हळ्यार स्पश्ट जाता आमकां. तशी मागीर म्हणटाची स्वतंत्रत्वे ततः सर्वे मद्वशा एव नान्यथा तस्मादेशां प्रवृत्त्यर्थं प्रवेशे वायुना सह म्हूण मध्वाचार्यान सांगलां. म्हळ्यार सर्व स्वातंत्र्य परमात्मा लक्षण शिवाय स्वातंत्र्य म्हळ्यार विंगड कोणाकय ना. सर्व जनय तागेल वशाची तागेल अधीनाची. तशें सर्व जीव हांगा जन्मा येवन कसली प्रवृत्ती करता जाल्यार क्रिय करता जाल्यार जिवांक ज्ञान बल वीर्य इत्यादी मेळका म्हूण जाल्यार परमात्मूच कारण. तो कसो करता म्हूण म्हळ्यार वायुदेवाक अधिष्ठान जावन घेवन सर्व देहांत तो प्रवेश करता. भितर वचून तो प्रेरेपण करता कर्म करयसिता ज्ञान दिवयसिता. तशी मयैते हि प्रदत्तानि पदानि ब्रह्मपूर्वकाः अधितिष्ठन्ति सत्ताद्या अप्येतेषां मदाज्ञया ज्ञानकर्म बलेदाद्या मद्दत्ता इति किं वदे. म्हळ्यार ब्रह्म रुद्र इंद्रादी सकल पदवी देवतेंक दिल्लेले परमात्मानाची. सर्वांगेल अस्तित्व परमात्माल निमतीची. ब्रह्मादी सकल जन तांगेल कार्यनिर्वहण करताची. त्यावेळी कसल निमती परमात्मान आज्ञा दिल्लेली निमती. सर्व देवतेंक तांगेल काम करूक प्रेरण दिवचे परमात्मानाची. प्रेरकूय तोची. तांगेले ज्ञान कर्म बल इच्छा कसले असो सर्वई परमात्मान दिल्ले म्हणटना विंगड कसले परमात्मा सर्व करता म्हूण मनशाक विंगड कसलेच एक सांगता म्हणून ना इतलेच आमकां कळटा. म्हळ्यार पुरंदरदासाल एक पद्य आसा. हरिचित्त सत्य हरिचित्त नरचित्तಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು ಲವಲೇಶ ನಡೆಯೋದು म्हूण. परमात्माले चित्त मन हांगा कसं जावका जाल्यार परमात्माल निमती जावचे परमात्मान लेखील तशी जावचे. नरचित्तಕ್ಕೆ ಬಂದದ್ದು ಲವಲೇಶ ನಡೆಯೋದು मनशाल मनान तू कसलेय होते जावका म्हूण ना ते जावई ना म्हणीत देवान कसं लेखला त्या मांद्र हांग जावचे. मडदी मಕ್ಕಳ भाग्य बयसोदू नरचित्त. आमकेक लायक बायल चेडू सकट जावका आशिल्ले म्हणून एक मनीस आश करूं पुरो येता गेल मन जाल्यार मದುವೆಯಾಗದೇ ಇರುವುದು ಹರಿಚಿತ್ತ. तशी लेखीलाक वर्डीक जायना नशी आसच्या पुरो. हांव मिगेल बायल चेडवा घेवन सुकार सुका म्हणून एकल्यान लेखला जाल्यार ताका वर्डीक जायना नशी आसा जाल्यार त्या परमात्माले मन म्हूण जाल्यार तागे आमकां जावका म्हूण आशा आसल्यार परमात्माक दिवका म्हूण ना. तशें जावन कुदुरे अंदण आने बयसोदू नरचित्त. म्हळ्यार जाय जलाल सकट अष्टैश्वर्य आसूं आमकां म्हूण आमी लेखूं येत जाल्यार ताका कुदुरय ना पल्लंकी ना हस्ती ना कसलें ना चमकून वचका ताणें पदचारी आಗೋದು हरिचित्तवಯ್ಯ म्हूण. विध विध यात्रेय बयसोदू नरचित्त. हंगे यात्रा कोरकातय वचका हंगे येवका हे परी लेखचे मनशान जाल्यार
ಒದಗಿ ಬರುವ ರೋಗ ಹರಿಚಿತ್ತ ತಕ್ಕस कसं की रोग येवच्या पुरो ताणे लेखचे आम्ही यात्रा करका म्हण ह्या रोगा निमती डॉक्टरला आस्पत्रेक यात्रा करची तशी जेवच्या पुरो सगळो दीस त्या कोणे परमात्मान लेखिले तशी सदा अन्नदान ಬಯಸೋದು ನರಚಿತ್ತ ಅಳುವುದು ಹರಿಚಿತ್ತವಯ್ಯ ಯಾಕಳ್ಯಾಕ सदा सर्व काळ हजारगटल्यान जन अन्नदान करका म्हण दिसला रे ताकान नानशी तो रोड पुरो इत्याक म्हळ्यार ते तागेल मनांतू हांव अन्नदान करका म्हणच्या बरो जाल्यार परमात्माल मनांतू नानतलं री तशी एक ಧರಣಿಯ ಆಳೋದು ನರಚಿತ್ತ ಆ ರಾಯು जेवका म्हणटा आणले खबर जाल्यार परर सेविसुबुदो हरिचित्त त्या मनशाक राय जेवका म्हणले मनशाक राय जेवची सोडून सर्व जनाल सेवक जेवची तसले एक जीवन मेळ्ळें म्हणजे त्या कोणाले त्या हरिचित्त नमे परमात्मान लेखिले जेवचे तशें न्हू तेन विना तृणमपि न चलती म्हूण सांगून म्हणटाच पळय तशी ಹುಲ್ಲು ಮೊದಲಾದ ಅಣು ಮಹತ್ವಗಳಷ್ಟು ಅಲ್ಲಾಡುವುದು ನಮ್ಮ ಹರಿಯ ವ್ಯಾಪಾರವೆನ್ನಿ म्हूण सांगून पुराय करचें हांगा परमात्मानची आमगेल निमती जेवचे कसले ना म्हूण सांगून म्हणटा तशें हांव सर्व कर्त्र म्हळ्ळें परमात्मो आनी कसले सर्व कर्त्र म्हळेल विशयां तुज्या परमात्माल विंगड कसले एकतात विचारू आम्ही पाहिजे दिसा पळय आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता